नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल हॅशटॅग ऑन अँड ॲव्हरेज स्टुडंट्सवरती. बघा मित्रांनो, आपण जी के जी एस बूस्टर सिरीज सुरू केली होती प्रिव्हियस लेक्चरमध्ये, त्याचा आपण एपिसोड नंबर 1 अँड एपिसोड नंबर 2 खतम केला होता. तर आपण ती सिरीज पुढे कंटिन्यू करून आज क्लास नंबर 2 मध्ये एपिसोड नंबर 3 आणि एपिसोड नंबर 4 घेणार आहोत. या दोन्ही एपिसोडमध्ये तुम्हाला नियर अबाउट 100 प्रश्न बघायला भेटतील आणि या 100 प्रश्नामध्ये तुम्हाला 400 ते 500 फॅक्ट, म्हणजे असं समजून घ्या या एका 25 ते 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो 500 प्रश्न शिकायला भेटणार आहेत, जे तुम्हाला तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम जसं SSC रेल्वेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तरी जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, सुरुवात करू आपल्या व्हिडिओला प्रश्न नंबर 1 पासून. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1, सबसे बड़ी अंतरस्रावी ग्रंथि थायरॉइड ग्रंथि, सबसे बड़ी ग्रंथि यकृत लिवर, मनुष्य की एकमात्र मिश्रित ग्रंथि अग्नाशय ग्रंथि, सबसे बड़ा अंग त्वचा. हे सायन्सचे क्वेश्चन झाले मित्रांनो. एका क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन झाले. बघा, कॅबिनेट मिशन बद्दल आता आपण बघू. कॅबिनेट मिशनचा अध्यक्ष कोण होता? पॅथिक लॉरेन्स. कधी आला होता भारतात? 1946. 3 सदस्य: अलेक्झांडर स्टेपोडक्रिप्स, पॅथिक लॉरेन्स. कैबिनेट मिशन संविधान सभा में महत्वपूर्ण भूमिका रही है. किसकी? कैबिनेट मिशन की. नील नदी का वरदान मिस्रला म्हटलं जातं. विश्वाची सर्वात लंबी नदी कोणती आहे? नील नदी. नील नदी कोणत्या बांधवर आहे? आस्वान बांध. कोणत्या देशात आहे? खार्तन, सुडान. आणि बघा मित्रांनो, भूमध्य रेखा ज्यालाच 0 डिग्री, आता तुम्हाला विचारलं जाईल 0 डिग्री अक्षांश रेखा को क्या कहते हैं, तो उत्तर देणं आहे भूमध्य रेखा. कोणती? विक्टोरिया झील. विक्टोरिया झील कुठे? ही पण नील नदीवर. आता भारत छोडो आंदोलन. बघा मित्रांनो, भारत छोडो आंदोलनलाच दुसरं ऑपरेशन 0 आवर. आता मला सांगा बरं, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक ऑपरेशन पोलो घेतलं होतं, कशाच्या संबंधित ते कमेंट करून सांगणार बरं मित्रांनो. बघा, भारत छोडो आंदोलन कधी सुरुवात झालं? 8 ऑगस्ट 1942. 12 वाजता परफेक्ट ते सुरू झालं होतं. भारत छोडो आंदोलनच्या वेळेस व्हॉइसराय कोण होतं? तर लॉर्ड लिथगो. आणि नारा कोणता दिला गेला होता या आंदोलनामध्ये? करो या मरो. आता राष्ट्रीय गान कधी अपनाया गया, असा क्वेश्चन येईल तर काय सांगायचं? 24 जानेवारी 1950. राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947. बघा मित्रांनो, हिंदीतून जे एक्झाम देतील प्रॉब्लेम होतो. आपण राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत, आपल्याला मराठीत राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन, पण हिंदीमध्ये ते उलट आहे. हिंदीमध्ये राष्ट्रीय गीत हे तुमचं वंदे मातरम आहे आणि आपण जे जनगण मन म्हणतो, आपण ज्याला राष्ट्रीय गीत म्हणतो, तिथं हिंदीमध्ये राष्ट्रीय गान म्हणतात त्याला. तर राष्ट्रीय गान कधी झालं? 24 जानेवारी 1950. राष्ट्रीय ध्वज झालं मित्रांनो 22 जुलै 1947. आता मला सांगा, राष्ट्रीय गान पहली बार कधी म्हटलं गेलं? या राष्ट्रीय गान पहली बार कब गाया गया? तो 1911 के कलकत्ता अधिवेशन में. और उसी टाइम 1911 के कलकत्ता अधिवेशन में जो अध्यक्ष थे वो कोण थे? तो बिशन नारायण धर. आता बघा मित्रांनो, राष्ट्रीय गीत हे पण तुम्हाला विचारलं जाईल. त्यालाच वंदे मातरम असं पण म्हटलं जातं. आणि राष्ट्रीय गीत कधी गायलं गेलं? तर 1896 मध्ये गायलं गेलं. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं की राष्ट्रीय गीत जेव्हा 1896 मध्ये गायलं गेलं त्यावेळेस आपला काँग्रेसचा 1896च्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो. मी बघेल, कमेंट बघेल प्रत्येकाची. राष्ट्रीय गीत कोणत्या पुस्तकातून घेतलंय? आनंद मठ. लेखक कोण आहे? राष्ट्रीय गीत वंदे मातरम कधी गायलं गेलं? 1896. बुक आनंद मठ. आणि आनंद मठ पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चॅटर्जी. तसंच तुम्हाला विचारलं जाईल, हा भूगोलाचा क्वेश्चन आहे. गॉडविन ऑस्टिन, यालाच आपलं जगातील सर्वात दुसऱ्या नंबरची चोटी गॉडविन ऑस्टिन म्हटलं जातं. आणि ही जगातली सर्वात दुसऱ्या नंबर, माफ करा मित्रांनो, माफ करा मला, गॉडविन ऑस्टिन ही जगातली दुसऱ्या नंबरची आणि भारतातील पहिल्या नंबरची, जिची लंबाई आहे 8611 मीटर. काही चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो. आणि कोणत्या, असं पण क्वेश्चन विचारलंय की गॉडविन ऑस्टिन ही कोणत्या हिमालयात स्थित आहे? तर ट्रान्स हिमालय, लद्दाखमध्ये जो ट्रान्स हिमालय ना त्यामध्ये अवस्थित आहे. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 6, आतापर्यंत 6 क्वेश्चन बघितले, त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 4-5 फॅक्ट प्रत्येक क्वेश्चन बघितले, म्हणजे 30 ते 35 क्वेश्चन तुमचे 5 मिनिटात कव्हर झाले. आता मौद्रिक नीती समिती हा अर्थाचा क्वेश्चन झाला मित्रांनो, अर्थशास्त्र. मौद्रिक नीती समितीचं निर्माण उर्जित पटेल समिती. कार्य मुद्रास्फीती, जो इन्फ्लेशन असतं ना मित्रांनो, त्याला मेंटेन करण्यासाठी मौद्रिक नीती समिती असते. ही मौद्रिक नीती समिती एका वर्षात 6 वेळा रिव्ह्यू पेश करते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, जसे जसे क्वेश्चन करून आपण तसं येईल ते पुढे. हे डिसाईड करण्याचं काम कोण करतं? मौद्रिक नीती समिती. वर्षातून किती वेळा रिपोर्ट देते? 6 वेळा.
या मौद्रिक नीती समितीमध्ये मित्रांनो 6 सदस्य असतात, 3 RBIचे आणि 3 गव्हर्नमेंटचे. अध्यक्ष कोण असतो मित्रांनो मौद्रिक नीती समितीचा? तर अध्यक्ष असतो RBIचा गव्हर्नर. आता मला सांगा वर्तमानमध्ये RBIचा गव्हर्नर कोण आहे? मागच्या कमेंट्समध्ये पण मागच्या लेक्चरमध्ये मी विचारलं होतं RBIचा लेटेस्ट गव्हर्नर कोण आहे? तर सचिन मराठे नावाच्या मुलाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं मित्रांनो कमेंट्समध्ये. संजीव मल्होत्रा का कोणी, एक वेळा कन्फर्म करून घ्यायचं. ओके, तुम्ही पण देत राहा, मी तुमचं प्रत्येकाचं नाव घेईल मी व्हिडिओमध्ये. आता पुढचा क्वेश्चन सायन्सचा आहे मित्रांनो. सिरका विनेगर मध्ये कोणतं, म्हणजे असा क्वेश्चन आहे तुम्हाला, कोणत्या याच्यात कोणतं आम्ल आढळलं जातं? आता जसं सेब, सफरचंद, त्याच्यामध्ये मौलिक आम्ल असतं मित्रांनो. टमाटर ऑक्झॅलिक आम्ल. सिरका विनेगरमध्ये काय असतं? ॲसिटिक आम्ल. मला सांगा अंगूरमध्ये काय असणार ते कमेंटमध्ये सांगायचं. आता किडनी स्टोनलाच केमिकल नेम काय मित्रांनो? कॅल्शियम ऑक्झॅलेट. काय मित्रांनो? कॅल्शियम ऑक्झॅलेट. आता विटामिन B12 ला सायनोकोबोलिन असं म्हटलं जातं. आणि कोणता विटामिन B12 मध्ये कोणता धातू असतो? तर कोबाल्ट 60. हे तुम्हाला काय माहिती का? कोबाल्ट 60चा यूज कॅन्सरच्या थेरपीसाठी सुद्धा केला जातो मित्रांनो. जसं जसं आपण लेक्चर करू तसं या प्रत्येक फॅक्ट मी तुम्हाला सांगत जाईल, त्या येतीलच पुढे क्वेश्चनमध्ये. म्हणून सांगतो ही सिरीज खूप महत्त्वाची मित्रांनो. जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, तुम्ही स्वतः याच्यातून अभ्यास करा. आता भारत के पहिले मुख्य चुनाव आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. आता चुनाव आयोग आणि निर्वाचन आयोग हा कोणत्या अनुच्छेदमध्ये याचा उल्लेख आहे चुनाव आयोगचा? तर 324 ते 329 दरम्यान आपला चुनाव आयोग आहे. असा क्वेश्चन येईल. चुनाव आयोग आणि निर्वाचन आयोगाची स्थापना कधी झाली? ती 25 जानेवारी 1950. पहिली महिला CEC कोण होती? चीफ इलेक्शन कमिशनर रमा देवी. आणि वर्तमानमध्ये त्यावेळेस राजीव कुमार होता ज्यावेळेस PDF तयार झाली. आता तुम्ही वर्तमानमध्ये CEC कोण आहे ते बघून घ्यायचंय. आता काली मृदा, जी काळी माती म्हणतो ना मित्रांनो आपण, जे आपल्या भागात जास्त आढळते, साऊथ इंडियामध्ये जास्त आढळते, तिला आता क्वेश्चन येईल, काली मृदाला काय म्हणतात? रेगुर मृदा. काली मृदा को क्या कहते हैं? रेगुर मृदा. काली मृदा ही कपाशीसाठी, कपास की फसल के लिए सबसे अच्छी होती है फ्रेंड्स. स्वतः जुताई वाली मृदा को कौन सी मृदा कहते हैं? तो काली मृदा को रेगुर मृदा कहते हैं. कॉमनवेल्थ नामक पत्रिका, आता कॉमनवेल्थ नावाची जी पत्रिका होती मित्रांनो, तिचा संपादक कोण होता? एनी बेझंट ही आयर्लंडची लेडी होती. काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष म्हणून ओळखली जाणारी एनी बेझंट होती. मला सांगा आता काँग्रेसची पहिली भारतीय अध्यक्ष कोण होती? तर ती सरोजिनी नायडू होती मित्रांनो. आता तुम्हाला क्वेश्चन असा येईल, तर काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनमध्ये पहिली लेडी होती? तर काय सांगायचं? 1917च्या अधिवेशनमध्ये. आता पुढचा क्वेश्चन, जीएसटी कोणत्या समितीद्वारे लागू केला जातो? तर कोणत्या समितीने लागू केला होता? तर विजय केलकर समितीने काय लागू केलं होतं? जीएसटी. कधी लागू केला होता मित्रांनो? 1 जुलै 2017. समवर्ती सूची, जीएसटी कोणत्या सूचीचा विषय मित्रांनो? तर अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. आता 3 सूच्या आहेत. या तिन्ही सूच्या कोणत्या अनुसूचीच्या अंडर येतात? तर अनुसूची 7. कोणत्या? समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्रीय सूची. येत्या पुढे क्वेश्चन येईलच मित्रांनो. जीएसटी काउन्सिलची एक जीएसटी रेट डिसाईड केलेत मित्रांनो त्या जीएसटी काउन्सिलमध्ये. तर ते जीएसटी रेट 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. आणि या जीएसटी काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतो मित्रांनो? तर वित्तमंत्री. आता मला सांगा वर्तमानमध्ये आपला फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री कोण आहे? तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय, ज्याच्याने तुमचं करंट अफेअर पण बुस्टर होईल. बघा मित्रांनो, जीएसटी लागू करने वाला पहला देश कौन सा था? तो फ्रान्स. काय उत्तर देणार? फ्रान्स. क्वेश्चन नंबर 14. आर्टिकल 143चा संबंध कशाशी मित्रांनो? तर आर्टिकल 143चा संबंध असा आहे, तर राष्ट्रपती परमार्शदात्री राहतो कोणाचा? सुप्रीम कोर्टाचा. आता क्वेश्चन नंबर 15. गदर पार्टीची स्थापना कधी झाली होती? तर 1913 मध्ये. कुठे झाली होती? सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. आणि गदर पार्टीचे संस्थापक कोणी? तर लाला हृदयलाल आणि सोहन सिंह. काय विचारला जाणार क्वेश्चन मित्रांनो? बोमडिला दर्रा, दिफू दर्रा, सेला सुरंग दर्रा हे तिन्ही दर्रे कोणत्या राज्यात आढळतात? तर अरुणाचल प्रदेश. पिंडवानी नृत्य, तिजनबाई नृत्य कुठले? तर छत्तीसगड. ध्यानात ठेवायचं. ज्योती तीव्रता का मात्रक, हा पण क्वेश्चन तुम्हाला येईल. इथे ज्योती तुम्हाला इकडे मात्र हे देतील, राशी देतील आणि इकडे तुम्हाला मात्रक विचारतील. टोटल मूल भौतिक राशीत ना मित्रांनो ते आहेत 7. किती आहेत? 7. आता मी तुम्हाला इकडे राशी वाचून दाखवतो, पुढे त्याचं मात्रक येईल. तुम्हाला एक्झाम मध्ये येतो हा क्वेश्चन.
बघा, समय सेकंडमध्ये मोजलं जातं, द्रव्यमान केजी मध्ये, लंबाई मीटरमध्ये, विद्युतधारा एम्पियरमध्ये, ज्योती तीव्रता कॅन्डेलामध्ये. हा लक्षात ठेवा मित्रांनो, हा हार्ड आहे. ज्योती तीव्रता कशात मोजलं जातं तर कॅन्डेलामध्ये, पदार्थ की मात्रा मोलमध्ये, तापमान केल्विनमध्ये, पूरक राशी दुसरी एक रेडियन आहे आणि ती कशात मोजली जाते तर स्टेरेडियन मध्ये. क्वेश्चन नंबर 19, कावेरी नदीची सहाय्यक नदी कोणती मित्रांनो तर हेमवती, कामिनी. कोणती? कावेरी नदीची सहाय्यक नदी कोणती कोणती? हेमवती आणि कामिनी. ध्वनी केसी तरंगे, इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो, ध्वनी केसी तरंगे. आता बघा, ध्वनी आणि प्रकाश, ध्वनी आणि प्रकाश, ध्वनी म्हणजे अनुधैर्य आणि प्रकाश म्हणजे अनुप्रस्थ तरंगे. बघा, ध्वनीमध्ये ध येतो ना तर अनुधैर्य आणि प्रकाशमध्ये प येतो ना तर अनुप्रस्थ तरंग. झालं, किती सोपं आहे बघा मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण पुढे घेऊ. आता एपिसोड नंबर 4 बघा मित्रांनो. एपिसोड नंबर 4 मध्ये हडप्पा पुरातात्विक स्थल किस नदी के तट पर अवस्थित आहे? रावी नदीवर. तर हडप्पा कोणत्या नदीच्या किनारी अवस्थित आहे तर रावी नदी. आणि कोणत्या शहरात आहे? लाहोर शहरामध्ये हडप्पा. आणि हडप्पा जी पुरातात्विक स्थळ आहे त्याची खोज कोणी केली होती तर दयाराम सानीने. कधी? 1921 मध्ये. मोंज-दाडो, त्यालाच काय म्हटलं जातं? मोत्का टीला. मोंज-दाडो को कहते हैं मृतक का टीला, मृतकों का टीला असा पण शब्द येईल तुम्हाला. आणि मोंज-दाडोची खोज कोणी केली होती तर राखलदास बॅनर्जी. महात्मा बुद्ध, आता महात्मा बुद्ध बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते तर महात्मा बुद्ध ने अपना पहला उपदेश कहा दिया था बताओ? सारनाथ में. आणि जो पहिला उपदेश दिला त्याला काय म्हणतात? धर्मचक्र प्रवर्तक असं पण म्हणतात. सर्वाधिक उपदेश, आता तुम्हाला क्वेश्चन येईल, महात्मा बुद्ध यांनी सर्वाधिक उपदेश कुठे दिले होते तर श्रावस्ती. पेनिसिलिन का आविष्कार किसने किया था? अलेक्जेंडर फ्लेमिंग. स्मॉल पॉक्स टीके की खोज किसने की थी? एडवर्ड जेन्नर. रेबीज का टीका लुई पाश्चर. पोलियो का टीका साल्क+7. मलेरिया प्रोटोजोआ का टीका, मलेरिया प्रोटोजोआ से होने वाला रोग है रोनाल्ड रॉस. बघा तर मित्रांनो, मलेरिया कशापासून होतो तर प्रोटोजोआ. आणि मलेरियाच्या जो लस म्हणजे चा आविष्कार कोणी केला होता तर रोनाल्ड रॉस. या टीके की मलेरिया की टीके. आता पुढे बघा, विंध्याचल श्रेणी की सबसे ऊंची चोटी तर कोणती आहे? सद्भावना शिखर. विंध्याचल श्रेणीची सर्वात उंच चोटी कोणती आहे? सद्भावना शिखर. गुडविल चोटी असं पण म्हटलं जातं सद्भावना शिखरला. हा क्वेश्चन ध्यानात ठेवा. सद्भावना शिखरला दुसरं काय नाव दिलं जातं? गुडविल चोटी. आता सतपुडाची म्हणजे आता सर्वात मोठे उंच चोटी कुठल्या कुठल्या पर्वताची कोणती कोणती मी विचारेल बरं का, सांगेल तुम्हाला. आता सॉरी, माफ करा. बघा, सतपुडा, धूपगड, निलगिरी, दोदाबेटा, अरावली, गुरुशिखर. हा काय येतो मित्रांनो? अरावली, गुरुशिखर. ट्रान्स हिमालय. सांगा बरं, ट्रान्स हिमालय आता मागच्याच पेजमध्ये झालंय. कुठे? गॉडविन ऑस्टिन K2 वर. भारत में किस रेडियोधर्मी धातु का विश्व का सबसे बड़ा भंडार है? तो कशात आहे? थोडियमचा. कोणत्या राज्यात आहे? केरळ. मृदा मोनोजाइट. हा पण येईल तुम्हाला. भारतीय संविधान सभा में कुल कितनी महिला सदस्य थी? तर उत्तर द्यायचं 15. एकमात्र मुस्लिम महिला नाम आहे बेगम एजाज रसूल. तर भारतीय संविधान सभामध्ये किती महिला होत्या? 15. एकमात्र मुस्लिम होती, तिचं नाव होतं बेगम एजाज रसूल. कवकों में कोशिका भित्ती किसकी बनी होती? तर काय सांगणार? कायटिन. आणि पादपों में कोशिका भित्ती सेल्युलोज. हे इंपॉर्टंट आहे. कवकों में कायटिन, पादपों में सेल्युलोज. राष्ट्रपति तथा उपराष्ट्रपति के चुनाव से उत्पन्न विवादों का निर्णय कौन करता है? बघा, सर्वोच्च न्यायालय. मला सांगा बरं मित्रांनो, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? कमेंटमध्ये सांगा, मी कमेंट वाचेल. आणि हा जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आपले विवादों का निर्णय से उत्पन्न विवादों का निर्णय कोण करत आहे? सुप्रीम कोर्ट. आणि कोणत्या अनुच्छेद तर आर्टिकल 71 मध्ये. द्वैध शासन का जनक किसको कहते हैं? लिओनस कार्टिस. कोणाला? लिओनस कार्टिस. आणि प्रांतों में द्वैध शासन किस ऍक्ट द्वारा लागू किया गया था? तर 1919 ऍक्ट. मला क्वेश्चन आला होता काळा कानून, ज्याला रौलट ऍक्ट म्हणतात, माझ्या शिफ्टला होता NTPC CBD 2 मध्ये. तर रौलट ऍक्ट कधी होता तर 1919. आणि प्रांतों में द्वैध शासनचा अंत कधी झाला मित्रांनो? तर 1935च्या भारत सरकारचा जो अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत. आणि 1919च्या ऍक्टलाच मित्रांनो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट सुद्धा म्हटलं जातं. बघा मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 10 वर आपण जातोय. धरातलीय सजावट की पिंजरांदुरा का सर्वप्रथम प्रस्तुतीकरण कहा हुआ? तर काय सांगणार तुम्ही? एतमादउल्ला मकबरा आग्रा. काय सांगणार मित्रांनो? एतमादउल्ला मकबरा आग्रा. आणि हा एतमादउल्ला कोण होता तर हा नूरजहांचा पापा होता मित्रांनो.
बघा मित्रांनो, हैजा किसके कारण होत आहे, तर काय सांगणार, हैजा डिहायड्रेशनमुळे पण होतो आणि किसके कारण, व्ह्युरिओ कॅलोरी जो जीवाणू आहे ना मित्रांनो, त्यामुळे हैजा रोग होतो. आफ्रिका महाद्वीप की कालारी मरुस्थल में, आता आफ्रिका बुशमॅन, डायरेक्ट सांगतो, बुशमॅन जनजाती कापे म्हणजे कुठे आढळली जाते, तर आफ्रिका महाद्वीप. आणि बुशमॅन जनजाती कोणता, बोत्सवाना देश. पिग्मो जनजाती कांगो बेसिन, सबसे, आता हे सर्वात भारी मित्रांनो, जी पिग्मो जनजाती ना मित्रांनो कांगो बेसिन मध्ये आढळली जाते, तिथे ना सर्वात छोट्या छोट्या हाईटचे म्हणजे सर्वात कमी लोक, जगातील सर्वात कमी हाईटचे लोक हे पिग्मो जनजातीमध्ये असतात आणि ते कांगो बेसिन मध्ये आढळतात मित्रांनो. इस्रायलची मुद्रा काय मित्रांनो, न्यू शेकेल. आणि संसदला काय म्हणतात, निसेट. क्वेश्चन येतो मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी. बघा मित्रांनो, मी जानेवारी ते मार्च पर्यंतचे डेजचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तसाच पुढे एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांचा पण शॉर्ट व्हिडिओ पुढे इम्पॉर्टंट डेज म्हणून अपलोड केला आहे, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन हे दिवस वाचू शकता मित्रांनो. आता खरीप की फसल आणि रबी की फसल. बघा मित्रांनो, खरीप की फसल म्हणजे जी आपण मराठीत म्हणायचं झालं तर पावसाळ्यामध्ये जे पीक घेतो ना त्याला खरीप की फसल म्हणतात. आणि रबी की फसल म्हणजे जे आपण हिवाळ्यात पीक घेतो त्यांना रबी की फसल असे म्हणतात. खरीपमध्ये कोणतं येतं तर तुम्हाला माहिती आहे, आपण शेतकऱ्याची मुलं सर्व, पण मग तरी कन्फ्युजन होऊनच जातं. खरीप की फसल, चावल झालं, मक्का झालं, ज्वारी झालं, बाजरी झाली, ही मान्सूनमध्ये म्हणजे खरीप की फसल आहे मित्रांनो. आता चना झालं, राई झालं, गेहूं झालं, मटर झालं, जौ झालं, इसबगोल झालं आणि सरसो झालं. कांदा तर बारमाही फसल होऊन गेलं मित्रांनो. आता सर्वजण कांदाच कांदा. बघा आता मावळ, गोल्डन ड्रॉप रबी की फसल केले, म्हणजे एक मावळ म्हणजे काहीतरी औषध असेल मित्रांनो, ते रबी की फसलमध्ये यूज केलं जातं. आता जीएसटी लागू कधी झाला होता, 1 जुलै 2017. जीएसटी विधेयक पारित, पहिलं राज्य कोणत्या राज्याने जीएसटी पारित केलं होतं, तर आसाम. आणि अंतिम जम्मू आणि काश्मीर. मला सांगा बरं, जीएसटी लागू करण्यावाला पहिला देश कोणता होता? आता मागे शिकवलं, तुम्ही कोण उत्तर देतं बरं कमेंटमध्ये बघू आपण. ग्रीन. आणि कमेंटमध्ये मी आता विचारलं कसं करायचं, आता तुम्ही व्हिडिओ बघताय ना, ज्यावेळेस आलं का त्यावेळेस तिथे तो व्हिडिओ पॉज करून घ्यायचा, ते उत्तर देऊन द्यायचं. मी तुम्हाला बरोबर लाईक करून देईल, परत अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर ती देऊन देईल. आता पुढचं, ग्रीन मफलर का संबंध कशाशी मित्रांनो, तर ध्वनी प्रदूषण. ध्वनी तीव्रता कशाने मापली जाते, तर डेसिबल. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 80 डेसिबलच्या वरती जर आवाज राहिला मित्रांनो त्याला नॉइज शोर पण म्हटलं जातं. तुम्हाला विचारलं जाईल तर नॉइज शोर के लिए मिनिमम कितना डेसिबल होना चाहिए, तो 80 डेसिबल प्लस. ना वकील ना अपील ना दलील. ना वकील ना अपील ना दलील असा कोणता ऍक्ट होता, रोलट ऍक्ट. कधी झाला होता, 1919. माझ्या शिफ्टचा क्वेश्चन आहे. किसी चालक तार की लंबाई बढ़ाने पर प्रतिरोध का मान देखा. बघा मित्रांनो, हे कसं आहे मी तुम्हाला समजून सांगतो. किसी चालक तार की लंबाई बढ़ाने पर प्रतिरोध का मान बढ़ जाएगा और अनुप्रस्थ क्षेत्रफल घट जाएगा. म्हणजे एखाद्या ताराची जर लंबाई वाढवली ना तर त्याचं जे प्रतिरोध आहे तो वाढेल, पण जे अनुप्रस्थ क्षेत्रफल आहे ते कमी होईल. आणि प्रतिरोध कशामध्ये मोजला जातो मित्रांनो, ओम मध्ये. कशामध्ये, ओम मध्ये. विद्युत धारा के प्रवाह विरोध. मिल्क ऑफ मैग्नीशिया क्या है, मिल्क ऑफ मैग्नीशिया क्या है मित्रांनो, तो मैग्नीशियम हाइड्रोक्साइड. एंटा एसिड के रूप में इसका यूज करते, किसका, मिल्क ऑफ मैग्नीशिया का. आणि मिल्क ऑफ मैग्नीशियाचा केमिकल फॉर्म्युला सांगा बरं, MgOH2. तर इथे बघा मित्रांनो 18 मिनिटात जवळजवळ आपलं हे 2 एपिसोड नंबर 3 आणि एपिसोड नंबर 4 हा संपला आहे. आणि मी कालच आपण आपल्या चॅनलवर NTPC ग्रॅज्युएटची जी भरती आली त्या फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ मी टाकला आहे. माफ करा मित्रांनो, त्या नोटिफिकेशन बद्दल जी सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मी टाकली. ज्यांना काही अडचण येत असेल, काही क्युरी असेल असते मित्रांनो, नवीन जे स्टुडंट असतात, ॲस्पिरंट असतात, त्यांना माहीत नसतं की कोणती पोस्ट टाकायची, काय तर मला तिथे कमेंट करून द्या. मी त्या कमेंटद्वारे प्रत्येकाचं उत्तर, प्रत्येकाच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. चला मित्रांनो, लवकरच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो असेच क्वेश्चन टाकत असतो, ज्याकरता आपण जसे जसे शॉर्ट बघत असतो ना, त्याच्यात जर शॉर्ट बघता बघता आपण 2 मिनिटाचं तेवढे 20-25 सेकंदाचे शॉर्ट असतात, तेवढे 2-3 मिनिटात जेवढं वाचलं जाईल तेवढं वाचून घेतलं तरी आपल्या ज्ञानात भर पडेल. आणि तेच आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये, एक्झामला ज्यावेळेस आपण हॉलमध्ये असो काय सांगतात तिथला क्वेश्चन फसलात. आता बघा, मी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांच्या महत्वपूर्ण दिवसाचा व्हिडिओ टाकलाय. अजून 3 महिन्यांचा असे 3 व्हिडिओ, तुम्ही हे 4 शॉर्ट बी बघितले तरी तुमचा एक टॉपिक पूर्ण कव्हर झाला ना मित्रांनो. परत मी काल कम्प्युटरचे शॉर्टकट की वगैरे टाकले, तसं असंच मी शॉर्टकट टाकत राहील. आणि पण ही सिरीज पूर्ण झाली का आपण काय करू मित्रांनो, सब्जेक्ट वाईज पण सुरू करू. लवकरात मी रिझनिंगचा
पण क्लास सुरू करण्याचा विचार करतोय. मला रिझनिंगमध्ये आजपर्यंत अशी कोणती एक्झाम नाही मित्रांनो, रिझनिंग आणि मॅथ की जिथे आउट ऑफ नंबर नसतील. मी तुम्हाला सांगतो, मला NTPC CBT 1 मध्ये रिझनिंगमध्ये आउट ऑफ होते, मेन्समध्ये पण आउट ऑफ आहेत मित्रांनो, SSC CPO मध्ये पण रिझनिंगमध्ये आउट ऑफ होते, SSC GD, दिल्ली पोलीस, IBPS क्लर्क, हेड कॉन्स्टेबल, मिनिस्ट्रियल, AWTPO, मी सर्व एक्झाममध्ये मला मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफच असतात मित्रांनो. मला आजपर्यंत GK कधीच धोका दिला नाही, पण आज मेन्सला मला CBT 2ला थोडा धोका भेटला आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कसं आहे मित्रांनो, मॅथ्स रिझनिंगमध्ये सर्वजण मार्क्स घेतात, पण जो GK मध्ये मार्क्स घेतो ना मित्रांनो, तर तोच कॉम्पिटिशनमध्ये टिकतो, बाकीचे आपण टिकत नाही मित्रांनो. त्याच्याकरता GK सोडायचं नाही मित्रांनो. चला मित्रांनो, एवढं बोलून आजचं आपण लेक्चर संपू. जय हिंद, जय भारत मित्रांनो.